बापूच्या ताब्यात आली तर योग्य प्रमाणे काम करू शकतो. म्हणून याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. बापू इथून आपल्याला एक आमदार पाठवायचाच आहे बाळापूरून कोणत्याही हालतीत. विधानसभेवर जर बापू आमदार बनून गेले तर इथली जी मेडिकल व्यवस्था बिघडलेली आहे, कमीत कमी प्राथमिक आरोग्य केंद्र 5-7 खेड्याच्या अंतर्गत आहे, ते जास्तीत जास्त आपण वाढवायचा प्रयत्न करू. बापूंना आपण सांगू, मी सुद्धा सांगेल, जसं दिल्ली व पंजाब मध्ये प्रत्येक मोहल्ल्यात मेडिकल झाले तसं इथं करण्याचा आपण प्रयत्न करू. त्याच्यानंतर आजची जी शाळांची परिस्थिती आहे ती एकदम अकोला असो, बाळापूर असो, वॉशरूम नाही, संडास रूम नाही, म्हणजे गरिबांसाठी काहीच नाही आहे, ती पण आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामुळे जेही आपल्याला सहकार्य लागेल आपण नाही शासनाकडून झालं तर संस्थेकडून करू, सोसायटी करून करू, पण या बाळापूरचा विकास घडून आणू जो खतीब साहेबांनी कधीच विकास केलेला नाही इथं. त्याच्यानंतर साफसफाईची तर बिलकुल इथं व्यवस्थाच नाही आहे, ती पण करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर इथं सर्वात मोठा प्रश्न आहे तो संरक्षणाचा. पूर्ण 110 खेडे येतात, 109 खेडे येतात. पोलीस चौकीचा तर प्रकारच नाही आहे कोणत्याही ग्रामीण भागात. 3 ते 4 खेड्या अंतर्गत एखादी पोलीस चौकी असलीच पाहिजे, तेव्हा संरक्षण होईल. एक पोलीस स्टेशन इथं ठेवून दिलेलं आहे, ते काय करणार आहे. म्हणून यासाठी पोलिसांची यंत्रणा आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. म्हणून बापूच्या मागे जोरदार पाठबळाने उभे राहा व मतदान करा, हे पूर्ण जनतेला मी अपील करतो व त्यांना विनंती करतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.